काय ते जरांगेचं काय तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती. आता वडेट्टीवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना. ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते काय पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात. त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात. तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो काय. आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे सगळे. म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लीडर होऊन गेले. आणि आता सुद्धा आहेत. शरद पवार आहेत, अजितदादा पवार आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत. अशा अनेक कितीतरी निघतील. नवीन पण आता निघाले सारखे नवीन, ते सुद्धा कमिंग आहेत. असे किती ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे. परंतु ह्या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत, मंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले, आजही आहेत, पूर्वी पण होते, पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केलेलं होतं. आणि त्यांना दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केले. कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही, हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही. आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना. हा लीडर कुठला आहे, कसला नेता, ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर काय ते दारू करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात. आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे. तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही. त्याचा काही अभ्यासही नाही. मी आता नावं घेतली, नारायण राणे आहेत ना सगळी मोठी मंडळी. अभ्यास आहे काय, याचा अभ्यास आहे. मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे. हा सगळे गोळा केले, सगळ्यांचे लोक द्या, माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून पेपर्स. काय झालं? आणि शेवटला सांगितलं नाही उभा राहणार, सगळीकडे जाणार म्हणलं. आलं कुठे? फक्त येऊला माझ्याकडे. ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकलं, 4 पुंड चिट करून टाकलं त्याला 2 दिवस तिथं बसून. काय तसं आहे. आता असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्यावेळेला एखादा विषय नसतो त्या दाखवायला त्यावेळेला ठीक आहे, कधी कधी वापरायला हरकत नाही. आज आहेत आम्ही 5 रीट जे आहेत दाखल झालेले आहेत. आणि मला असं वाटतं 10-15 मिनिटात कदाचित त्याचे सुनावणीला ते येतील हायकोर्टामध्ये. चीफ जस्टिस समोर आहे, मुख्य सचिवांसमोर, मुख्य न्यायाधीशांसमोर, त्यांच्या बेंच समोर आम्ही 5 जे आमच्या रीट्स आहेत त्या आता सुनावणीला येतील असं वाटतं. अजित पवारांना संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय? कसला संपवणार मी काय संपवणार? अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही. अजित पवार तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की एकीकडे मराठा ओबीसी हा वाद आहे, बरं असं आहे तुम्ही सांगा. अहो अजित दादांना पण माहिती आहे, पवार साहेबांना पण माहिती आहे. 35